अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात सोयाबीनची भाजी बनवायला। त्यासाठी इथे मी 1 वाटी कांदा, अर्धा वाटी टोमॅटो, अद्रक, लसूण, खोबरं आणि खसखस घेतली। इथे आता 1 प्लेट सोयाबीन घेतली बघा। आता सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला गॅस चालू करायचा आणि गॅसवरती पॅन ठेवायचा। आता इथे मी 1 टीस्पून अशी खसखस घेतली होती। आता ती आपण या पॅनमध्ये भाजून घेऊयात। गॅस मीडियमच ठेवायचा, जेणेकरून खसखस जळाली नाही पाहिजे बघा। असं हलवत राहायचं, कारण खसखस लवकर जळते। हे बघा, आपली खसखसी भाजून झालेली आहे, ती काढून घ्यायची आणि आपण इथे 2 टीस्पून म्हणजेच 2 चमचे खोबऱ्याचे काप घेतले आहे बघा। आता हे खोबऱ्याचे काप आपल्याला असे लालसर होईपर्यंत भाजून द्यायचे। हे बघा, असा गोल्डन ब्राऊन कलर आला की तेही आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता काय करायचं, पॅनमध्ये 1 पळी तेल टाकायचं आणि इथे मी 1 वाटी कांदा स्लाइस करून घेतला होता बघा, तो टाकायचा। आता हा कांदा आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतू द्यायचा। कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आला की कांदा परतला असं समजायचं। एकदम सोपी आहे बघा ही सोयाबीनची भाजी करायला। आणि हॉटेलमध्ये गेलात ना तर ही भाजी खूप महाग भेटते आणि एकदम हॉटेल स्टाईल आहे ही सोयाबीन भाजी। फक्त ह्या स्टाईलने तुम्ही करायची, नक्की परफेक्ट तुमची भाजी हॉटेलसारखीच होणार। हे बघा, आपल्या कांद्यालाही असा कलर यायला चालू झालेला आहे, गोल्डन ब्राऊन। आता काय करायचं, अर्धा इंच अद्रक आणि लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या घेतल्या आहे बघा, त्याही टाकायच्या। त्याही मस्त परतवू द्यायच्या। हे बघा, आपला कांदाही एकदम परफेक्ट, एकदम मस्त परतलेला आहे। आता अर्धा वाटी टोमॅटो कापून घेतला आहे बघा, तेही टाकायचं। आता असं हलवून घ्यायचं आणि त्यावरती 5 ते 10 मिनिट आता झाकण ठेवायचं, कारण जेणेकरून आपला टोमॅटो असं मऊपणे शिजलं पाहिजे। इथे आपण बघू शकतो, आपलं टोमॅटो ही एकदम असं मऊ झालेलं आहे, म्हणजे आपलं गिरवीचं हे जे काही आहे ना ते परफेक्ट झालं। आता काय करायचं, असं एका बाउलमध्ये म्हणा किंवा एका पातेल्यात पाणी टाकायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याला अशी कडक उकळी येऊ द्यायची। गॅस बंद करायचा आणि जी सोयाबीन घेतली होती ना ती भिजवण्यासाठी टाकायची। 15 मिनटं त्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनटानंतर ते झाकण काढायचं। 15 मिनिट झालेले आहे, आपण ते झाकण काढूयात आणि आपली सोयाबीन भिजली की नाही बघूयात। हे बघा, सोयाबीन इथे एकदम मस्त भिजलेली आहे। आता आपण हे सोयाबीनचे गोळे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता इथे मी 3 जणांची भाजी करत आहे, त्यामुळे मी 1च प्लेट सोयाबीन घेतली आहे बघा। तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता। आता एका ताटात ओतायची आणि त्यावरती गार पाणी टाकायचं आणि हाताने मस्त अशी पिळून घ्यायची। त्या सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे बघा। एकदम जोर लावून, पूर्ण ताकद लावून आपल्याला ही सोयाबीन पिळून घ्यायची आहे। अशा प्रकारे इथे मी सगळी सोयाबीन अशी पिळून त्यातलं पाणी काढून घेत आहे। आता काय करायचं, गॅस चालू करायचा। गॅसवरती ठेवायची कढाई आणि कढाईमध्ये 10 पाळ्या तेल टाकायचं आहे बघा। तेलाचा वापर जास्त करायचा। आता आपण जे कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो परतून घेतलं होतं ना त्याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा। आता तेल गरम झालं की तेलामध्ये ही पेस्ट टाकून द्यायची। एकदम बारीक पेस्ट करायची बघा मिक्सरमध्ये।
आता चांगलं हळूहळू घ्यायचं जेणेकरून हे तेल ह्या गिरवीमध्ये मिक्स झालं पाहिजे. आणि एखाद्या दिवशी तेलकट खाल्ल्याने काही होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही तेलाचा वापर या भाजीला जास्त करू शकता. आता इथे मी भाजीसाठी लागणारे मसाले दाखवत आहे बघा. एक 10 वाला पॅक मी इथे किचन किंग मसाला घेतला, 2 टीस्पून लाल तिखट घेतलं, 1 टीस्पून काळा मसाला घेतला, चवीप्रमाणे मीठ, अर्धा टीस्पून हळद आणि थोडंसं हिंग घेतलं आहे बघा. मसाल्यामध्ये एवढं ॲड करायचं आणि ते टाकायचं. पण त्याच्या आधी मी झाकण ठेवलं होतं बघा मसाले टाकण्याच्या आधी, जेणेकरून आपली ही गिरवी चांगली शिजली पाहिजे. मसाले टाकायचे आणि परत त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे बघा. आणि आता काय करायचं, झाकणावरती असं आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं. पाणी टाकल्याने काय होतं बघा, आपली भाजी खाली लागणार नाही. आणि 10 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघायचं. हे बघा आपल्या गिरवीला मस्त असं तेल सुटलेलं आहे. म्हणजे इथे आपली गिरवी मसाल्यामध्ये 100 आणि 101% परतली. आता काय करायचं, त्यामध्ये आपण जी सोयाबीन घेतली होती ना तीही टाकायची. आता मस्त हळूहळू घ्यायचं बघा. आता मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं, म्हणजे त्यातलं पाणी टाकायचं. आता आपल्याला जितकं पाणी टाकायचं ना तेवढं आपण गरम करून टाकायचं बरं का पाणी, आणि परत त्यावरती झाकण ठेवायचं. परत आपल्याला 10 ते 15 मिनिट झाकण ठेवायचं आहे. परत झाकण काढून बघूयात. आपल्या भाजीला मस्त खळखळून उकळी आलेली आहे बघा. हे बघा मस्त खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता काय करायचं, इथे मी 1 टीस्पून कसुरी मेथी घेतली. आता ती हातावरती अशी क्रश करून टाकायची. आता मस्त हळूहळू घ्यायचं बघा. आपल्या भाजीला तरीही बघू शकता किती मस्त आलेली आहे. दिसते की नाही हॉटेलसारखी भाजी, आणि खायला तर सॉलिड झालेली आहे. आता काय करायचं, 1 टीस्पून इथे मी फ्रेश क्रीम घेतली आहे बघा. तुमच्या घरी तुम्ही फ्रेश क्रीम नसेल तर दही टाकू शकता, आणि दही नसेल तर दुधावरची साईही टाकू शकता. आता मस्त असं हलवून घ्यायचं. हे बघा किती मस्त तरी आलेली आहे. याला सोयाबीन मसालाही म्हणतात, सोयाबीनची भाजीही म्हणतात बघा. आणि जास्त पाणी नाही टाकायचं. जास्त पाणी टाकायचं असेल तर गिरवीही जास्त करायची. मग इथे मी कमी पाणी टाकलं, त्याच्यामुळं गिरवी कमी होती माझी. आता परत झाकण ठेवायचं आहे 5 मिनिट बघा. आणि 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून गॅस बंद करून बघूयात. आपली भाजी ही रेडी आहे. आता वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपली मस्त गरमागरम सोयाबीनची भाजी. तुम्ही पण तुमच्या घरी अशी सोयाबीनची भाजी नक्की ट्राय करा. आणि तुमची सोयाबीनची भाजी, सोयाबीन मसाला कसा झाला ट्राय करून नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा एकदम दिसायला ही सॉलिड झालेली आहे, आणि खायला तर एकदम टेस्टेड झालेली आहे बघा. आणि भाजीची क्वांटिटी बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. हा घट्ट असेल तर चालेल, पण ही भाजी पातळ चांगली लागत नाही. थँक्यू.